नमस्कार, माझे नाव डॉ. पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण त्या पार्टीबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे अनेक लोकांना लेसिस होतो. आता जेव्हा एखादा पेशंट क्लिनिकमध्ये येतो तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलत असतो. तो अनेकदा बोलता बोलता हे लक्षात येतं की ज्या दिवशी आम्हाला पॅरालिसिस झाला त्याआधी त्यांनी काहीतरी असं केलं होतं जे सामान्यतः आमच्या लक्षात येतं आणि ते म्हणजे एक अशी पार्टी जी पेशंटने करू नये होती. आता ती पार्टी कशी असते मी काही कल्पना देतो. जसे काही लोक असतात ज्यांना मटण खूप आवडतं. ज्यांना मटण खूप आवडतं ते काय करतात, फॅमिली गेट टुगेदर होतन्य काहीही होतन्यत लाल मसालेदार मटण जास्त खातात आणि त्यासाठी जेव्हा आम्ही पेशंटकडे पाहतो तेव्हा त्यात खूप जास्त प्रमाणात तूप जातन्य रेड मीट जातन्य. तर जेव्हा अशी पार्टी वारंवार गुप्तपणे होत असते अशा लोकांमध्ये आम्हाला जास्त पाहायला मिळतं पण कारण त्यात कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढायला लागते आणि शरीराच्या आत काही असे वातावरण आधीच तयार झालेलं असतं जिथे हे ट्रिगरप्रमाणे काम करतं. तुम्ही खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी लकवा सुरू झाला कारण शरीराच्या आत आधीच ते प्लॉट्स ते फॅट ते आधीच असं वातावरण तयार करून बसले होते. त्यांना फक्त हलकासा धक्का लागायचा होता आणि त्यांनी काम केलं. तर तुम्हाला अशा पार्टीपासून किंवा अशा पार्टीपासून ज्यात रेड मीट जास्त असतं, गोड तेलाची मात्रा जास्त असते त्यांच्यापासून दूर राहायला हवं. दुसरी गोष्ट जी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जेव्हा एखादा पेशंट नकळतपणे जास्त घी वापरतो. आता घी नुकसान करत नाही पण जो बाजारात येतो तो दोन प्रकारचा असतो. एक असतो वनस्पती घी आणि दुसरा असतो आपल्या देशाच्या दुकानात दुधापासून बनवलेला. आता जेव्हा आपण पेशंटशी अशा प्रकारे बोलतो तेव्हा पेशंट म्हणतो की ज्या दिवशी मला वाटलं की हे झालं त्याआधी मला छोले भटुरे खाण्याची आवड होती. मी आठवड्यात 2-3 वेळा छोले भटुरे खात होतो. मग तो म्हणतो की मला कचोरी खाण्याची खूप आवड होती. मी खूप कचोरी खात होतो. म्हणजे तुम्ही काहीही तळलेले खात असाल तर ते शरीरात जास्त प्रमाणात जात असतं. जर तुमचा बीपी जास्त असेल, वजन जास्त असेल, डायबिटीज असेल तर या काही आजार शरीरात अनेक आजारांसाठी वातावरण तयार करतात आणि त्यापैकी एक आहे. आता जर तुम्ही मानलं की काहीतरी असं खाल्लं जसं की तुम्ही तुपात काही कचोरी किंवा पुरी खाल्ली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी लकव्याचा अटॅक येऊ शकतो. कारण तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलची मात्रा जास्त होती. व्यायाम तुमच्या खाण्यातील फायबर वाढवतो ज्यामुळे तुम्ही जे तेलकट खाल्ले आहे ते तुमच्या रक्तात जाऊ नये, ते तुमच्या मलाच्या मार्गाने शरीरातून बाहेर जावे. तर जितकेही पेशंट्स हे पाहत आहेत पॅरालिसिस व्हिडिओ पाहत आहेत आणि ज्यांना पॅरालिसिस नाही आहे, मी त्यांना विनंती करू इच्छितो की तुम्ही तुमच्या खाण्यावर लक्ष द्या कारण ही लकव्याची आजारपण बऱ्याच अंशी आपल्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे होते आणि त्यामागे जो कारण आहे तो जास्त प्रमाणात फॅट घेणे किंवा रेड मीटचे जास्त सेवन करणे हेच जास्त पाहायला मिळते. प्रॅक्टिसमध्ये कारणे आणखीही आहे पण प्रॅक्टिसमध्ये हेच पाहायला मिळते. तुम्हाला तुमच्या आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवायचे आहे, मग ते पालक असो, मेथी असो, कडधान्य असो, बाजारात येणाऱ्या सर्व भाज्या त्या सगळ्या तुमच्या 3 वेळच्या आहारात असणे आवश्यक आहे. भाज्यांशिवाय जर तुम्ही काहीही खात असाल तर ते तुम्हाला त्रास देऊ शकते का? कारण जेव्हा तुम्ही एखादी भाजी खाता तेव्हा त्यात तंतू असतो. तो स्वतःमध्ये गोष्टी भरतो. जसे की ते फॅट आहे ते त्यात साठवले जाईल ते पूर्णपणे शरीरात जाऊ शकणार नाही. जेवढेही अतिरिक्त असेल ते शरीरातून बाहेर जाईल. यामुळे काय होते की आपल्या शरीरातील फॅटचे स्तर, साखरेचे स्तर, कोलेस्ट्रॉलचे स्तर संतुलित होऊ लागतात. कारण आपण एक असे माध्यम दिले आहे जे या गोष्टींना ज्या खाण्यात चुकीच्या होत्या शोषून ठेवते. त्यामुळे शरीर त्याला तेवढेच बाहेर काढू शकते जितकी त्याला गरज आहे. अतिरिक्त गोष्टी शरीरात प्रवेश करू शकत नाहीत आणि हेच आपल्या संरक्षणाचा सर्वात मोठा मार्ग आहे. म्हणून मी आशा करतो की या व्हिडिओमुळे तुम्हाला समजले असेल की आपल्या आहारात फायबरचे प्रमाण का आवश्यक आहे आणि का आपल्याला अनेकदा एखाद्या पार्टीच्या किंवा गेट टुगेदर नंतर पॅरालिसिसचे अटॅक अधिक दिसतात. तरीही तुमच्या मनात काही शंका असेल, काहीही विचारायचे असेल, तुम्हाला स्वागत आहे. तुम्ही भेटू शकता. डॉक्टरांची संपूर्ण टीम आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. जाण्यापूर्वी मी इच्छितो की तुम्ही काही पॅरालिसिस पेशंट्सना नक्की भेटा.